नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभ्यासालटी आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे। आज दिनांक 3 ऑक्टोबर 2025। चला तर मग पाहूयात आजच्या चालू घडामोडी। बघा, आजचा पहिला प्रश्न आहे, नुकतेच भारताने कोणत्या संघाला हरवून सॅफ अंडर 17 अजिंक्यपद जिंकले आहे? याचं उत्तर असणार आहे ऑप्शन ए बांगलादेश। तर बांगलादेश या देशाला भारताने हरवून नुकतेच SAFF म्हणजेच सॅफ अंडर 17 अजिंक्यपद जिंकले आहे। याचं उत्तर चला विद्यार्थी मित्रांनो, ही जी स्पर्धा आहे जिचं नाव आहे सॅफ अंडर 17 चॅम्पियनशिप 2025, ही खेळली गेली होती श्रीलंकामधील कोलंबो या ठिकाणी। ओके, आणि ही 15 ते 27 सप्टेंबर या दरम्यान ही स्पर्धा खेळली गेली आहे। यातील सहभागी संघ म्हणजे दक्षिण आशियाई अंतर्गत 7 संघ यामध्ये सहभागी झाले होते। विजयी राहिला आहे भारत। ओके, चला पुढचा प्रश्न बघणार आहोत आपण। प्रश्न क्रमांक 2 बघा, महात्मा गांधी जयंती दरवर्षी केव्हा साजरी केली जाते? याचं उत्तर असणार आहे ऑप्शन डी 2 ऑक्टोबर रोजी। ओके, तर दरवर्षी आपण महात्मा गांधी जयंती 2 ऑक्टोबर रोजी साजरी करतो। ओके, बघा 2 ऑक्टोबर रोजी महात्मा गांधी जयंती साजरी केली जाते आणि हा दिवस महात्मा गांधीचा जन्मदिवस आहे। ओके, चला प्रश्न क्रमांक 3 आहे, सप्टेंबर 2025मध्ये भारताने कोणत्या देशासोबत आपली पहिली सीमापार रेल्वे परियोजना स्थापित करण्यासाठी सहमती झाली आहे? ओके, याचं उत्तर असणार आहे ऑप्शन सी भूतान। तर भारत आणि भूतान या दरम्यान ही सहमती झाली आहे। बघा, भारत आणि भूतान यांनी MOU म्हणजेच आंतरसरकारी सहमतीपत्रावर सही केली आहे, ज्यामध्ये 2 रेल्वे मार्गांचा समावेश आहे। ओके, बघा, आसाममधील कोक्राझार ते भूतानमधील गोलेपू आणि पश्चिम बंगालमधील बनारहाट ते भूतानमधील सॅम्ट्स येथे हे 2 रेल्वे मार्ग यांचा समावेश आहे। ओके, लक्षात ठेवा। पुढचा प्रश्न बघणार आहोत आपण। प्रश्न क्रमांक 4 बघा, गॅलेफ ग्लोबल सेफ्टी रिपोर्ट 2025मध्ये कोणता देश पहिल्या क्रमांकावर आहे? याचं उत्तर असणार आहे ऑप्शन बी सिंगापूर। तर सिंगापूर हा देश पहिल्या क्रमांकावर आहे। कोणत्या निर्देशांकामध्ये? त्याचं नाव आहे गॅलेफ ग्लोबल सेफ्टी रिपोर्ट 2025। या निर्देशांकामध्ये सिंगापूर हा देश प्रथम क्रमांकावर आहे। बघा, गॅलेफ ग्लोबल सेफ्टी रिपोर्ट 2025मध्ये सिंगापूर हा देश प्रथम क्रमांकावर राहिला आहे आणि हा जगातील सर्वात सुरक्षित देश म्हणून पहिल्या क्रमांकावर आहे। ओके, तर लक्षात ठेवा, हा देश जगातील सर्वात सुरक्षित देश आहे। ओके, चला पुढचा प्रश्न आहे। प्रश्न क्रमांक 5 बघा, इंडियन चेंबर ऑफ कॉमर्सचे नवीन अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? याचं उत्तर असणार आहे ऑप्शन बी व्रजभूषण अग्रवाल यांची नुकतीच इंडियन चेंबर ऑफ कॉमर्सचे नवीन अध्यक्ष म्हणून यांची नियुक्ती करण्यात आली आहे। बघा, ICC म्हणजेच इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स हा एक व्यावसायिक संस्था आहे, जी की उद्योग व्यवसाय, धोरण, वार्तालाप, आर्थिक विकास या क्षेत्रामध्ये काम करते। याची स्थापना झाली होती 1925 रोजी आणि मुख्यालय आहे कोलकाता, पश्चिम बंगाल। ओके, प्रश्न क्रमांक 6 बघा, आंतरराष्ट्रीय अहिंसा दिवस दरवर्षी केव्हा साजरा करण्यात येतो? याचं उत्तर आहे ऑप्शन डी 2 ऑक्टोबर रोजी। ओके, चला बघा, हा जो दिवस आहे तो महात्मा गांधी यांच्या जन्मदिनी साजरा केला जातो, कारण गांधीजी हे अहिंसेचे मूर्त प्रतीक आहेत। ओके, 2007मध्ये युनायटेड नेशनने हा दिवस अधिकृतपणे घोषित केला, ज्याचा उद्देश म्हणजे जगभरामध्ये अहिंसेचा संदेश पसरवणे आणि शांतता आणि सहिष्णुता वाढवणे हा आहे। ओके, चला पुढचा प्रश्न बघा। प्रश्न क्रमांक 7 आहे, ग्रामीण भागामध्ये पाणी सुरक्षा वाढवण्यासाठी भारत सरकारने कोणता कार्यक्रम सुरू केला आहे? याचं उत्तर आहे ऑप्शन बी राष्ट्रीय जलसुरक्षा उपक्रम। ओके, तर हा जो उपक्रम आहे तो नुकताच भारत सरकारने सुरू केला आहे। ओके, बघा, भारत सरकारने 27 सप्टेंबर 2025 रोजी राष्ट्रीय जलसुरक्षा उपक्रम म्हणजेच नॅशनल इनिशिएटिव्ह ऑन वॉटर सिक्युरिटी हा सुरू केला आहे। ओके, बघा, उपक्रमाचा उद्देश म्हणजे ग्रामीण भागातील जलस्रोतांचे संरक्षण, पावसाचे पाणी संकलन, भूजल पुनर्भरण,
जलसंधारण आणि शाश्वत सिंचन याद्वारे पाणी सुरक्षा वाढवणे हा आहे. ओके. आणि अंमलबजावणी या उपक्रमांतर्गत जलशक्ती मंत्रालय आणि कृषी मंत्रालय यांच्याकडून केली जाते. आर्थिक मदत या उपक्रमाला भेटणार आहे महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना अंतर्गत जलसंधारणाच्या कामासाठी निधी उपलब्ध केला जाईल. ओके. पुढचा प्रश्न बघा. प्रश्न क्रमांक 8 आहे. नुकतेच भारतातील पहिले AI आधारित कमांड सेंटर कोठे स्थापन करण्यात आले आहे? याचं उत्तर असणार आहे तिरुमाला. ओके. तर ऑप्शन डी याचं उत्तर असणार आहे तिरुमाला येथे नुकतेच भारतातील पहिले AI आधारित कमांड सेंटर स्थापन केले आहे. ओके. बघा, 25 सप्टेंबर 2025 रोजी आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन चंद्रबाबू नायडू यांच्या हस्ते हे उद्घाटन करण्यात आले आहे. याचे स्थान आहे तिरुमाला येथील वैकुंठम वन परिसरामध्ये याचे स्थान आहे. ओके. चला पुढचा प्रश्न बघणार आहोत आपण. नुकताच भारतातील पहिला इलेक्ट्रिक ट्रक ताफा कोणत्या बंदरावर सुरू करण्यात आला आहे? याचं उत्तर असणार आहे ऑप्शन ए मुंबई बंदर. ओके. तर मुंबई बंदरावरती हा ताफा सुरू करण्यात येणार आहे. बघा, भारत सरकारने नव्या मुंबईतील जवाहरलाल नेहरू बंदर जे येथे देशातील पहिले स्वॅपेबल बॅटरी असलेले इलेक्ट्रिक ट्रक ताफा सुरू केला आहे. ओके. बघा, या उपक्रमामुळे JNPA हे भारतातील सर्वात मोठे इलेक्ट्रिक ट्रक ताफा असलेले बंदर बनले आहे. ओके. एवढी माहिती लक्षात ठेवा. बघा, प्रश्न क्रमांक 10 आहे. राष्ट्रीय भूविज्ञान पुरस्कार 2025 अंतर्गत जीवन गौरव पुरस्कार कोणाला देण्यात आला आहे? ओके. तर महत्त्वाचा प्रश्न आहे. ओके. याचं उत्तर असणार आहे ऑप्शन सी श्याम सुंदर राय. ओके. तर श्याम सुंदर राय यांना हा पुरस्कार देण्यात आला आहे. ओके. नाव लक्षात ठेवा, श्याम सुंदर राय. ओके. तर बघा, 26 सप्टेंबर 2025 रोजी राष्ट्रपती भवन मध्ये सांस्कृतिक केंद्र नवी दिल्ली येथे आयोजित एक विशेष समारंभामध्ये राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. ओके. आणि राष्ट्रीय भूविज्ञान पुरस्कार हा पुरस्कार भारत सरकारद्वारे भूविज्ञान क्षेत्रातील उल्लेखनीय संशोधन आणि योगदानासाठी दिला जाणारा पुरस्कार आहे. बघा, हा पुरस्कार खनिज आणि भूवैज्ञानिक संसाधन मंत्रालय म्हणजेच मिनिस्ट्री ऑफ माइन्स अंतर्गत भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण आणि संबंधित संस्था यांच्यामार्फत दिला जातो. ओके. तर एवढी माहिती लक्षात ठेवा. तर विद्यार्थी मित्रांनो, भेटणार आहोत उद्याच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.